खरं तर आता CET एक्झामसाठी जेमतेम 30 दिवस शिल्लक राहिलेत आणि काही दिवसांपासून बघतोय की मुलं सतत मेसेज करतायत की ॲडमिट कार्ड आपलं PCM आणि PCBचं कधी रिलीज होणार आहे. खरं तर ॲडमिट कार्डबद्दल इतकी उत्सुकता यासाठी की तुमचे एक्झाम डे कधी आहे, त्यानंतर तुमची शिफ्ट कोणती आहे येणार आहे, त्यांचं एक्झामचं सेंटर कुठे आहे, या सगळ्यांबद्दल मुलांमध्ये उत्सुकता असते, मान्य आहे. परंतु हे जे 30 दिवस आहेत बाळांनो, याच्यामध्ये जास्तीत जास्त तुमचा अभ्यास कसा होईल, सिलेबस कसा कव्हर होईल याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय की मोस्ट ऑफ द मुलं, आता आमच्यासुद्धा टेस्ट सिरीज मधली जी मुलं आहेत ना, की ॲडमिट कार्ड कधी रिलीज होणार आहे, डेट्स काय असणार आहेत, त्यामुळे आजचा जो व्हिडिओ बनवणार आहे ना, हा फायनल व्हिडिओ असणार आहे. कारण का हाच एक व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगतो की ॲडमिट कार्ड PCMचं आणि PCBचं कोणत्या तारखेला रिलीज होऊ शकतं, त्याच तारखेला रिलीज होईल 100% सांगू शकतो. खरं तर मोस्ट ऑफ द आता बघाल ना यूट्यूबर्स वगैरे, बिग अपडेट बाय CET सेल, 99+ इन 10 days 20 days, त्याच्यानंतर पेपर अवघड येणार आहे का, या सगळ्या गोष्टी, हे सगळा कंटेंट हा तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. परंतु एक गोष्ट सांगायची आहे, आता तुम्ही इतके मॅच्युअर झालात की आपला वेळ कुठे जातोय, उगाचच बिग अपडेट बाय CET सेल, बातमीपत्राचं ते हेडलाईनचं, न्यूजचं काहीतरी थंबनेल वगैरे यूज करायचं, अशा गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. ज्यावेळी आपलं ॲडमिट कार्ड रिलीज होणार आहे ते आपल्याला समजतंच, ठीक आहे. आपले जे व्हॉट्सॲप ग्रुप असतात याच्यावरती मी नोटिफिकेशन वगैरे सेंड करत असतोय. आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की या डेटला ॲडमिट कार्ड रिलीज होऊ शकतं. आता काय करायचं आहे, दोन गोष्टींवरती फोकस करायचा आहे. एक म्हणजे काय, आपला अभ्यास व्यवस्थित करायचा आहे, आणि दुसरं आपला स्कोर इम्प्रूव्हमेंटसाठी, आपला सिलेबस कव्हर करायसाठी प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के, 4th इयर PICT स्टुडंट. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. तर आपल्या 30 डेज चॅलेंज सिरीजमधलं आज डे 17 आहे आणि आजची टास्क काय आहेत, तर आज तुम्हाला फिजिक्समध्ये AC सर्किट्स हा चॅप्टर कंप्लीट करायचा आहे आज आणि उद्या. केमिस्ट्रीसाठी तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्स कंप्लीट करायचं आहे आज आणि उद्या. आणि मॅथमॅटिक्ससाठी इनडेफिनेट इंटिग्रेशन हा इम्पॉर्टंट चॅप्टर आज कंप्लीट करायचा आहे. म्हणजे गेले 3 दिवस झाले आपण या चॅप्टरला वेळ देतोय. आज हा चॅप्टर सगळ्यांनी कंप्लीट करायचा आहे, ठीक आहे. आणखीन एक गोष्ट सांगायची आहे बाळांनो, हे ॲडमिट कार्ड कधी येणार आहे वगैरे वगैरे, आता हे यूट्यूबवर हेच कंटेंट चालत राहणार आहे, याच्यावरती वेळ वाया घालवू नका. वेळ खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का तुम्हाला वाटत असेल की माझ्या 1-2 म्हणजे दिवसाचे 1-2 तास जरी हे इकडे तिकडे गेले तरी काय होणार आहे, परंतु हेच 1-2 तास तुम्हाला एका बिलो ॲव्हरेज कॉलेजपासून एका चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचू शकतं. याची तुम्हाला आत्तापासून जाणीव असली पाहिजे, ठीक आहे. आता ॲडमिट कार्ड कधी रिलीज होणार आहे याच्याबद्दल सांगतो. एक तर लास्ट इयरची सिच्युएशन म्हणजे 2024ची सिच्युएशन मी तुम्हाला सांगतो. PCM एक्झाम जी होती ना, ती आपली 2 मे पासून स्टार्ट झाली होती. गेल्या वर्षी 16 म्हणजे 16 शिफ्ट्समध्ये आपली एक्झाम कंडक्ट झाली होती. ॲडमिट कार्ड जे आहे ना, ते 20 एप्रिलला रिलीज झालं होतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, PCM आणि PCB दोन्ही एक्झामचं जे ॲडमिट कार्ड आहे ते वेगवेगळ्या दिवशी रिलीज होतं. कारण का PCBची एक्झाम आधी असते आणि PCMची नंतर, त्यामुळे PCBचं ॲडमिट कार्ड पहिल्यांदा रिलीज होतं आणि त्यानंतर PCMचं. गेल्या वर्षी लास्ट इयरची सिच्युएशन अशी होती, PCM एक्झाम 2 मेला होती, ॲडमिट कार्ड 20 एप्रिलला रिलीज झालं होतं. म्हणजे जवळजवळ 12 दिवस पूर्वी रिलीज झालं होतं. त्याच्यानंतर PCB एक्झामचं ॲडमिट कार्ड बरोबर 8 दिवसाच्या आधी रिलीज झालं होतं. आता CET सेलच्या वेबसाईटवरती काय अपडेट झालोय, तर एक CET असते, आता वेगवेगळ्या प्रकारच्या CET सेल कंडक्ट करत असतं. मग MED आणि MPED CET जी आहे त्याची जी एक्झाम डेट आहे ती 19 एप्रिलला आहे, म्हणजे उद्या आहे, ठीक आहे. आणि त्यांचं जे ॲडमिट कार्ड आहे ना, आत्ता म्हणजे मागच्या आठवड्यात त्यांनी 12 मार्चला, मिस्टेक आहे, 12 मार्चला ते ॲडमिट कार्ड रिलीज झाले, म्हणजे एक आठवडा आधी रिलीज झाले. मग आता फायनली तुमचं ॲडमिट कार्ड कधी रिलीज होणार आहे, लास्ट 2 इयर्सपासून बघतोय, बरोबर 1 आठवडा ते 10 दिवस पूर्वी ॲडमिट कार्ड रिलीज केलं जातं. मग यावर्षी सुद्धा सांगतो, याच डेटला तुमचं ॲडमिट कार्ड रिलीज होणार आहे. आपलं यावर्षी PCBची एक्झाम जी आहे ती 9 एप्रिलपासून स्टार्ट होते. एक्सपेक्टेड ॲडमिट कार्ड रिलीजची जी टाईम आहे ते आहे 30 मार्च ते 2 एप्रिल, म्हणजे 30 मार्च ते 2 एप्रिलच्या दरम्यान PCBसाठीचं आपलं ॲडमिट कार्ड रिलीज होऊ शकतं. आणि PCMचं जे ॲडमिट कार्ड आहे, PCMची आपली एक्झाम जी आहे ती 19 एप्रिलपासून स्टार्ट होते आणि ॲडमिट कार्ड आहे ते 8 ते 10 एप्रिलच्या दरम्यान आपलं रिलीज होऊ शकतं, ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतोय, उगाच वेळ वाया घालवू नका ते लॉंग व्हिडिओज बघण्यात. बिग अपडेट बाय CET सेलकडून ॲडमिट कार्ड या दिवशी डिक्लेअर होईल, या सगळ्या गोष्टी हे
बघायची काही गरज नाही। या व्हिडिओमध्ये क्लिअरली सांगितलं आहे की PCBसाठी आपलं जे ॲडमिट कार्ड आहे ते 30 मार्च ते 2 एप्रिलच्या दरम्यान रिलीज होणार आहे आणि PCMसाठी 8 ते 10 एप्रिलच्या दरम्यान रिलीज होणार आहे। आता फोकस कशावरती करायचं आहे? तुमच्या एक्झामवरती, ठीक आहे। आता ॲडमिट कार्डमध्ये तुम्हाला डिटेल्स काय मिळतात? तुमचे सगळं नेम वगैरे असतं, युजर नेम असतं, युजर नेम म्हणजे त्यांनी CET सेलने प्रोव्हाइड केलेलं असतं, डेट ऑफ बर्थ त्यालाच पासवर्ड बोलतात ते, ठीक आहे। त्याच्यानंतर एक्झाम डेट कधी आहे, त्यानंतर एक्झामचा टाईम कधी आहे। आता 2 शिफ्ट असतात, सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 2 ते 5, मॉर्निंग आणि इव्हनिंग। ते कोणत्या शिफ्टमध्ये तुमची एक्झाम आहे, कोणत्या दिवशी एक्झाम आहे, त्याच्यानंतर तुमचं एक्झामचं टाईम म्हणजे एक्झामचं सेंटर कोणतं आहे, या सगळ्या गोष्टी त्या ॲडमिट कार्डवरती मेन्शन असतात। ॲडमिट कार्डबद्दल रिलेटेड काहीही अपडेट असेल ते आपल्या व्हॉट्सॲप ग्रुप आणि ॲपवरती मी कळवतच जाईल, त्यामुळे ती तुम्ही काळजी करू नका। आता व्हिडिओच्या शेवटी सांगायचं आहे एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय बाळांनो, एक तर आता लास्टच्या 30 दिवसांमध्ये तुमचा जर स्कोर इम्प्रूव्ह करायचा असेल तर सगळ्यात गरजेचे आहे तुमच्या मॉक टेस्ट। खरं तर प्रिपरेशनसोबत तुम्हाला CET सारख्या ॲक्च्युअल 3 तास इन्व्हायरमेंटमध्ये बसून त्याच लेवलचे क्वेश्चन्स अटेंड करणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी आम्ही आमचा जो मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम आहे तो स्टार्ट आहे। ऑलरेडी 350+ स्टुडंट जॉईन आहेत, म्हणजे तुम्ही विचार करा ते विद्यार्थी ऑलरेडी टेस्ट देत आहेत। आमचा जो मेंटरशिप प्रोग्राम आहे याच्यामध्ये पर्सनली विद्यार्थ्याला गाईड करतो, म्हणजे त्यांना चॅप्टर्स डिस्ट्रीब्यूट करून देणार, त्यांचा स्कोर इम्प्रूव्ह करून घेण्यात, त्याच्यानंतर त्यांच्या मॉक टेस्टमधल्या चुका ॲनालिसिस करण्यामध्ये, या सगळ्यामध्ये त्यांना आम्ही पर्सनली हेल्प करतो। कारण का बाकी ठिकाणी जर बघाल ना फक्त बाळांनो तुम्हाला मॉक टेस्ट दिली जाते, त्या मॉक टेस्टमधले क्वेश्चन्स कसे सॉल्व करत आहे, तुमचा स्कोर किती आहे, स्कोर इम्प्रूव्ह होतोय की नाही याबद्दल कोणीही तुम्हाला विचारलं नाही। मग यासाठी बाळांनो आमच्या ज्या मॉक टेस्ट आहेत ते बेस्ट आहेत, मी यासाठी सांगत असतोय। आता ज्या मुलांना एनरोल करायचं आहे ना नक्की एनरोल करा, असं नाही की तुम्ही आमच्याकडेच मॉक टेस्टमध्ये एनरोल करा, तुम्हाला जेथून बेस्ट कंटेंट मिळेल ना तिथे नक्की एनरोल करा। मात्र एक नक्की सांगू शकतो, आमचा जो मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम आहे तो ऑलरेडी खूप चांगला आहे आणि तुम्हाला तो नक्की बेनिफिट होईलच, ठीक आहे। जर तुम्हाला एनरोल करायचं असेल ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲपची लिंक दिली आहे, ॲप डाउनलोड करा, लॉग इन करा आणि त्याच्यामध्ये कोर्स सेक्शनमध्ये तुम्ही नक्की एनरोल करू शकता, ठीक आहे। टोटल 20 फुल सिलेबस टेस्ट आहेत, टॉपर्सची फॉर्म्युला शीटसुद्धा लास्ट मिनिट रिव्हिजनसाठी दिले आहेत, इन्स्टंटली रिझल्ट करतो आणि सगळ्यात महत्त्वाचे असते पर्सनल मेंटरशिप, ज्याच्यामध्ये तुम्ही कॉल्सवर किंवा व्हॉट्सॲपवर डायरेक्टली माझ्याशी बोलू शकता, ठीक आहे। आय होप तुम्हाला हे सगळे डिटेल्स कळाले असतील। पुन्हा एकदा शेवटची एक गोष्ट सांगायची आहे, एक तर आता बघाल ना बाळांनो तुमचा टाईम जो आहे ना खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, तो उगाच नको त्या गोष्टींच्या मागे वाया घालवू नका। शेवटचे 30 दिवस आहेत, 11वी 12वी तुमच्या पेरेंट्सनी तुमच्या कोचिंगवरती किती पैसे खर्च केलेत किंवा काय केले किंवा तुम्ही किती अभ्यास केला या गोष्टी थोडं बाजूला ठेवा। ओव्हर थिंकिंगच्या दुनियेतून बाहेर या की 99+ इतके मार्क लागतात, मला स्कोर येत नाही। सगळ्यांना यावर्षी कमी मार्क्सवरती चांगला स्कोर नक्की मिळणार आहे, ठीक आहे। मी पुन्हा एकदा सांगतोय कमी मार्क्सवरती चांगलं पर्सेंटेज यावर्षी नक्की मिळणार आहे, त्यामुळे घाबरून जायचं नाही। फक्त तुम्हाला काय करायचं आहे 30 दिवस डेडिकेटेडली अभ्यास करायचा आहे, ठीक आहे। आणि व्हिडिओज वगैरे जे बघताय ना ते 1.5x माझे सुद्धा व्हिडिओ जर स्पीड स्लो वाटत असेल किंवा 1.25x किंवा 1.5x वर जर बघितलात तरी सुद्धा चालेल। मी सुद्धा व्हिडिओ मुद्दामून सकाळी रिलीज करतो जेणेकरून तुमचा पूर्ण दिवसामध्ये त्या व्हिडिओची काय जी स्ट्रॅटेजी दिली असेल ती तुम्ही इम्प्लिमेंट करावी। आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल। अजून कोणत्या टॉपिकवरती जरी व्हिडिओ हवा असेल ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि कमेंट सेक्शनमध्ये हे देखील सांगा की तुमचा सिलेबस CETचा किती टक्के कव्हर झालाय, ठीक आहे। आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो, धन्यवाद।